नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. संतोष देशमुखांची हत्या झाली. 35 दिवस उलटून गेले. संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणातील जवळजवळ 7-8 आरोपी अटकेत आहेत. एक कृष्ण आंधळे नावाचा माणूस आरोपी आजही तुरुंगाच्या बाहेर आहे, पोलिसांच्या कचाट्याच्या बाहेर आहे. वाल्मिक कराडला पुन्हा एकदा आज 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. SITनं काही माहिती मागवली आणि त्या माहितीच्या आधारावर वाल्मिक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे या तिघांचा हत्येच्या वेळीच्या दरम्यान 3 वेळा फोन कॉल झाला आणि त्या 10-20 मिनिटांच्या संपर्कामध्ये काय नेमकं साध्य झालं किंवा मग काय संभाषण झालं या सगळ्या गोष्टींचा तपास करायचा आहे. कुठेतरी वाल्मिक कराड या खुनाच्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती तपासून घ्यायची आहे असं CIDनं म्हटलं. आणि त्यानंतर आज बीडच्या सत्र न्यायालयानं पुन्हा एकदा वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आता वाल्मिक कराडचा पोलीस ठाण्यामधला पोलीस कोठडीमधला मुक्काम वाढलेला आहे. तर आता या 7 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये नेमकं बाहेर काय येतं हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. संतोष देशमुखांच्या भावाने म्हणजे धनंजय देशमुखनं मागच्या 2 दिवसापूर्वी गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. CID, SIT ही जी काही यंत्रणा आहेत या यंत्रणा आपल्याला कुठल्याही प्रकारची ठोस माहिती देत नसल्याचा आरोप करत त्यांनी हे आंदोलन केलं होतं. आणि आरोपींना मोकाट सोडलं जात आहे. वाल्मिक कराडवर मोक्का लावलेला नाही, उर्वरित लोकांवर मोक्का लावला असा सवाल जे आहे ते संतोष देशमुखांचे बंधू आणि त्यांचे कुटुंबीय वारंवार उपस्थित करत होते. त्यानंतर वाल्मिक कराडवर मोक्का देखील लावण्यात आलेला आहे आणि आता वाल्मिक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. SITच्या मागणीनुसार ही पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांमध्ये जो काही संवाद झाला तो कसा झाला, काय सहभाग होता, कशा प्रकारची याच्यामध्ये एंट्री वाल्मिक कराडांची या खून प्रकरणामध्ये आहे या तपासासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी वाल्मिक कराडला सुनावण्यात आली. हा सगळा प्रकार आपण पाहिलेला आहे. आता वाल्मिक कराड यांच्या समर्थनामध्ये त्यांचे कुटुंबीय आणि वाल्मिक कराडांचे समर्थक जे आहेत ते रस्त्यावर उतरत आहेत आजसुद्धा. म्हणजे केज न्यायालयामधून हा गुन्हा इकडं सत्र न्यायालयामध्ये बीड सत्र न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टीनं वाल्मिक कराडला जे आहे ते बीडमध्ये आणलं होतं आणि बीडच्या कोर्टामध्ये सुनावणी झाली. सुनावणीच्या नंतर कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडं वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये तिथं काही घोषणाबाजी देण्यात येत होत्या. काही महिलांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलं. दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक जे आहेत त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. परळीमध्ये वाल्मिक कराडला जशाच प्रकारचा मोक्का लागला तशाच प्रकारे 20 मिनिटांमध्ये पूर्ण परळी शहर कडकडीत बंद झालं. वाल्मिक कराडवर खोटे गुन्हे आहेत आणि ते मागे घ्यावेत अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते त्या ठिकाणी करण्यात आलं. वाल्मिक कराडची आईसुद्धा त्या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 तास बसून होत्या. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जे आहे ते शहरामधील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं आणि वाल्मिक कराडवरचे गुन्हे मागे घ्यावेत अशा प्रकारची मागणी लावून धरली. ती मागणी आजपर्यंत लावून धरण्यात येत आहे. सगळीकडे तणाव आहे. परळी शहर जे आहे ते बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 20 मिनिटांमध्ये म्हणजे मोक्का कारवाईची घोषणा झाल्यानंतर 20च मिनिटांमध्ये परळी बंद झालं. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून खोटे गुन्हे मागे घ्या अशा प्रकारच्या प्रचंड आक्रोश देणाऱ्या घोषणा ज्या आहेत त्या आज बीडच्या सत्र न्यायालयामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्यात. एकूणच ही सगळी परिस्थिती आपण जर पाहिली मागच्या महिनाभरापासून तर अत्यंत तणावाचं वातावरण आहे. बीडमध्ये एक नवा आणि वेगळा पायंडा पडतोय, तो म्हणजे गुन्हेगारांच्या समर्थनांमध्ये मोर्चे आणि शहरं बंद करण्यात येणार असल्याची ही सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि हा नवा पायंडा आहे. खरं तर बीडचे अनेक नावं पडलेली आहेत. बीडमध्ये अनेक वेगवेगळ्या आणि चुकीच्या आणि बीडला बदनाम करणाऱ्या, बीडचं नाव खराब करणाऱ्या गोष्टी घडत आहेत. ते कुठेतरी थांबलं पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न इथल्या स्थानिकच्या लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं आहे. मात्र ते करत नसताना राजकारण केलं जातं आहे. हा सगळ्यांना दिसत असलेला सगळा पिक्चर आपण जो आहे तो पाहतोय आणि ही सगळी परिस्थिती बीडला खराब करणारीच आहे. म्हणून मी म्हटलं की बीडमध्ये नवा एक पायंडा पडतोय, नवा एक पॅटर्न उभा राहत आहे. तो म्हणजे आरोपींच्या समर्थनामध्ये मोर्चा आणि शहरं बंद करण्याची जी प्रक्रिया आहे ती पार पाडली जाते. हे अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे. आरोपींना अटक जेव्हा होते तेव्हा सुनावणी आणि दोषी या सगळ्या गोष्टी न्यायालय ठरवत असतं. जेव्हा न्यायालय ठरवेल आणि न्यायालयाने ठरवल्यानंतरच एखादा आरोपी जो आहे तो दोषी ठरवला जातो. मात्र जेव्हा एखाद्याला संशयितपणे ताब्यात घेतलं जातं तेव्हा जेव्हा आरोपी सिद्ध होईल तेव्हा होईल. मात्र
त्याच्या समर्थनामध्ये कुठेतरी मोर्चे काढणं अत्यंत चुकीचं आहे असं म्हणणं आपण चुकीचं ठरणार नाही. आरोपींच्या समर्थनांमध्ये इथं मोर्चे काढले जात आहेत, त्यांना सोडून द्या अशा प्रकारची मागणी, चुकीची मागणी केली जाते आहे. मला या ठिकाणी प्रकर्षानं नोंदवून सांगायचं आहे, आरोपीला अशा प्रकारे दिवसाढवळ्या अटक केली जात नाही, कुठल्याही संशयितांना बेकायदेशीररित्या अडकवलं जात नाही, आजपर्यंतचा इतिहास आहे. परळीमध्ये मागच्या वर्षी 2023मध्ये एका संशयित आरोपीचा जो आहे तो ठाण्यामध्ये मृत्यू झाला होता आणि कस्तुरे नामक पोलीस अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. सजा झालेली आहे पोलीस अधिकाऱ्याला. म्हणजे मला सांगायचं असं आहे की कुठल्याही एखाद्या चुकीच्या माणसाला कुणीही पोलीस अधिकारी ट्रीट करू शकत नाही, त्याला अशा प्रकारे अटक करू शकत नाही, त्याच्यावर खटला चालवू शकत नाही. पोलीसच नाही तर न्यायालयसुद्धा अशा प्रकारच्या चुकीच्या प्रक्रिया करणार नाही. त्यामुळे आरोपीच्या समर्थनामध्ये जोपर्यंत न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या आंदोलनाच्या घोषणाबाजूच्या ह्या सगळ्या प्रक्रिया अत्यंत चुकीच्या आहेत आणि बीडला पुन्हा एकदा खाईमध्ये नेऊन टाकणाऱ्या गोष्टी आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आज तीच प्रक्रिया जी आहे ते बीडमध्ये पार पाडली जाते. आरोपींना जरी अटक केलेलं असलं तरी आरोपीला कोर्टानं दोषी करार दिल्यानंतर कुठलंही ताकदीचं आंदोलन त्या आरोपीवरचा लागलेला दोष हे मिटवू शकत नाही. हे आम्ही सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. वाल्मिक कराडांच्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे. बाहेर अकांड तांडव करून काहीही होणार नाही. या उलट कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे, शहरामधलं वातावरण खराब होणार आहे, जनजीवन विस्कळीत होणार आहे, पोलीस प्रशासनाची धावपळ होणार आहे, अधिकाऱ्यांची धावपळ होणार आहे, शहरामधल्या नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे. या सगळ्या गोष्टींची दक्षता घेणं गरजेचं आहे. दोन्ही समूहांनी शांतता बाळगणं गरजेचं आहे. वाल्मिक कराडांवर जे आरोप लागलेले ते सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्या समर्थकांनी वाट पाहावी आणि जर ते खरंच विनाकारण वाल्मिक कराडांना अडकवलं जात असेल तर मोर्चे काढावेत. म्हणजे वाल्मिक कराडांच्या समर्थना आजच भीती आहे का की त्यांना 100% न्यायालय अडकवणार आहे आणि एक प्रकारे वाल्मिक कराडांच्या समर्थनांमध्ये उतरून दुसरीकडे कुठेतरी धनंजय मुंडेंची अडचण या ठिकाणी त्यांचे समर्थक निर्माण करतायत असं म्हणण्याला वाव मिळतो. या ठिकाणी एकीकडे धनंजय मुंडे यांचा दरारा परळीसह जिल्ह्यामध्ये आहे असं सांगत असताना, अशा काही गोष्टी उघड होत असताना दुसरीकडं याच सगळ्या गोष्टींना खतपाणी घालणारे आंदोलनं उभे राहत आहेत. त्यांच्या समर्थनामध्ये लोक पोलीस ठाण्यामध्येच नाही तर कोर्टामध्ये येऊन सुद्धा या ठिकाणी आक्रोश आणि तिथे संतापजनक घोषणाबाजी करतायत. हे अत्यंत दुर्दैव आहे. एकीकडं धनंजय मुंडे यांचं नाव खराब होत असताना दुसरीकडं वाल्मिक कराडांच्या समर्थनाच्या पोटी या ठिकाणी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना अडचणीमध्ये आणण्याचं काम त्यांचे समर्थक करतायत. या सगळ्या गोष्टी जाहीरपणे दिसायला लागलेल्या आहेत. एकीकडे कोर्टामध्ये सुनावणी असताना दुसरीकडे मात्र तणावाचं वातावरण आहे. कोर्टामध्ये सुनावणी झाल्यानंतर पोलीस कोठडी सुनावणीनंतर इकडे मात्र समर्थक जे आहेत ते आक्रमक होतात, वातावरण खराब होतं, तणावाचं निर्माण होतं आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी ठरवून देतात, कुठेतरी दाखवून देतात, कुठेतरी शिक्कामोर्तब करतात की परळीकरांची संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये दहशत आहे. या सगळ्या गोष्टी नोट करण्यासारख्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी आम्ही जाणीवपूर्वक करत आहोत का हे कार्यकर्त्यांनी एकदा समजून घेणं गरजेचं आहे. अशाच प्रकारच्या घोषणा देऊन आपल्या नेत्याला तुम्ही अडचणीत आणताय का, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विचारण्यासारख्या आहेत आणि याचा प्रश्न सामान्य नागरिकांना आणि एक पत्रकार म्हणून मला सुद्धा पडलेला आहे. धनंजय मुंडेंना हेच कार्यकर्ते अशा प्रकारचं वागून अडचणीत आणत आहेत हे निश्चित आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही या कॉमेंट बॉक्समध्ये माझ्या प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.